ओके, गुड इव्हनिंग सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण या ठिकाणी बघत आहोत सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी आणि त्याच्यामध्ये आजचा जो आपला टॉपिक आपण या ठिकाणी बघणार आहोत तो म्हणजे वेलफेअर ऑफ डिसेबल्ड पर्सन. म्हणजेच त्या ठिकाणी जे दिव्यांग पर्सन्स आहेत तर त्या दिव्यांग पर्सन यांच्या संदर्भात नेमक्या काय काय वेलफेअरचे मेजर्स या ठिकाणी करण्यात आलेले आहेत तर ते आपण ह्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण डिसेबल पर्सनसाठीच्या ज्या काही स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी इनिशिएट करण्यात आलेल्या तर त्याचा त्या ठिकाणी अभ्यास केला होता. आजच्या लेक्चरमध्ये राहिलेला काही जो महत्त्वाचा भाग आहे जो की आपल्या सिलेबसमध्ये त्या ठिकाणी ॲड झालेला आहे तर त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तर आजचा टॉपिक आहे वेलफेअर ऑफ डिसेबल्ड पर्सन और सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ डिसेबल्ड. अशा पद्धतीनं आजचा हा टॉपिक आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघूयात की डिसेबल्ड इन इंडिया, भारतामध्ये डिसेबल्ड पर्सन जे आहेत तर त्यांची लोकसंख्या किती आहे. ओके, तर बघा ॲज पर द सेन्सस 2011 इन इंडिया आउट ऑफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ 121 crore about 2.68 crore persons are disabled. ओके, तर बघा 121 कोटी लोकसंख्येपैकी 2011च्या स्टॅटिस्टिकनुसार 121 कोटी लोकसंख्येपैकी भारतामध्ये डिसेबल्ड पर्सन किती आहेत तर 2.68 कोटी इतके आहेत. म्हणजे जवळपास ते आता सध्या जर बघितलं आपण तर 3 कोटी एवढं ते आसपास होऊ शकतं. मग टोटल पॉप्युलेशनच्या किती पर्सेंट डिसेबल्ड आहेत दॅट इज 2.21%. किती आहेत 2.21% इतके काय आहेत तर डिसेबल्ड आहे. तर हे पर्सेंटेज सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पॉप्युलेशनचा जर विचार केला तर 2.68 करोड इतकी लोकसंख्या त्या ठिकाणी डिसेबल्ड आहे आणि पर्सेंटेज जर बघितलं आपण तर टोटल पॉप्युलेशनच्या किती 2.21% इतके त्या ठिकाणी डिसेबल्ड आहेत. ओके, सो दीज इन्क्लूड्स पर्सन्स विथ व्हिज्युअल. आता जी काही डिसॅबिलिटी आहे किंवा ज्याला आपण अपंगत्व असं म्हणतो हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. जसं की व्हिज्युअल आहे, हिअरिंग आहे, स्पीच अँड लोकोमोटर डिसेबिलिटी आहे, मेंटल इलनेस आहे, मेंटल रिटार्डेशन म्हणजेच इंटलेक्च्युअल डिसॅबिलिटी आहे, मल्टिपल डिसॅबिलिटी अँड अदर डिसॅबिलिटी. ओके, तर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी यांच्यासाठी जे काही नोडल मिनिस्ट्री काम करतं दॅट इज मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. आणि या मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटच्या अंडर एक सेपरेट डिपार्टमेंट आहे दॅट इज द डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. ठीक आहे, तर डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज हे या ठिकाणी महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे. इट वॉज कार्व्ड आउट of the Ministry of Social Justice and Empowerment on 12th May 2012 as the Department of Disability Affairs. तर डिपार्टमेंट ऑफ डिसेबिलिटी अफेअर्स म्हणून 2012 मध्ये हे डिपार्टमेंट त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करण्यात आलं मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटच्या अंडर टू एन्श्युअर ग्रेटर फोकस ऑन पॉलिसी मॅटर्स टू इफेक्टिव्हली ॲड्रेस डिसॅबिलिटी इश्यूज अँड टू ॲक्ट ॲज अ नोडल डिपार्टमेंट. तर एक नोडल डिपार्टमेंट म्हणून हे काम करतं फॉर ग्रेटर कोऑर्डिनेशन अमॉंग डिफरंट स्टेक होल्डर्स, ऑर्गनायझेशन्स, स्टेट, युनियन टेरिटरीज गव्हर्नमेंट अँड सेंट्रल मिनिस्ट्री अँड डिपार्टमेंट्स. द डिपार्टमेंट वॉज रिनेम द डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी टू एक्सप्लिसिटली एक्सप्रेस द फोकस ऑफ द डिपार्टमेंट ऑफ ओव्हरऑल एम्पॉवरमेंट ऑफ PWDs इन डिसेंबर 2014. म्हणजे अगोदर या डिपार्टमेंटचं नाव जे होतं 2012 मध्ये जे क्रिएट करण्यात आलं होतं ते होतं डिपार्टमेंट ऑफ डिसेबिलिटी अफेअर्स. परंतु 2014 मध्ये त्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे तर त्या ठिकाणी इट्स रिनेम ॲज द डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी अशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. आणि 2016 मध्ये जे डिसेबल पर्सन्स आहेत तर त्या डिसेबल पर्सन्सला जे शब्दप्रयोग त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपले PM मोदी यांच्याकडून तर तो कोणता आहे तर तो
दिव्यांगजन असा आहे. ओके, म्हणजेच याला तुम्ही ब्रॅकेटमध्ये काय म्हणू शकता, दिव्यांगजन असं आपल्याला त्या ठिकाणी मिनिस्ट्रीच्या किंवा त्या डिपार्टमेंटच्या नावामध्ये पाहायला मिळतं. तर दिव्यांगजन. त्याच्यानंतर इंटरनॅशनल लेव्हलला युनायटेड नेशन्सचा एक कन्व्हेन्शन आहे, दॅट इज UN कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ PWDs, दॅट इज पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज, विच वॉज अडॉप्टेड इन द इयर 2006. तर महत्त्वाचा मुद्दा आहे हा की युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ PWDs कधीचा आहे, 2006चा आहे. डिफाईन्स पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ॲज. मग ह्या UN कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ PWDs याच्यामध्ये डिसॅबिलिटीजची डेफिनेशन सांगितलेली आहे. दोज हू हॅव लॉंग टर्म, काय म्हटलेलं आहे, दोज हू हॅव लॉंग टर्म फिजिकल, मेंटल, इंटलेक्च्युअल or sensory impairments which in interaction with various barriers may hinder their full and effective participation in society on an equal basis with others. तर ही सिच्युएशन आहे डिसॅबिलिटीची, असं कोण म्हणतंय, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ PWDs कधीचा आहे, 2006चा आहे. ओके, त्याच्यानंतर बघा द युनायटेड नेशन जनरल असेंब्ली अडॉप्टेड इट्स कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ persons with disabilities on 13th day of December 2006. आणि आणखीन महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की इंडिया रॅटिफाईड द कन्व्हेन्शन इन ऑक्टोबर 2007. ओके, ऑक्टोबर 2007 मध्ये इंडियाने काय केलेलं आहे, हा कन्व्हेन्शन रॅटिफाईड केलेला आहे, म्हणजेच तो त्या ठिकाणी काय केलेला आहे, ॲग्री झालेला आहे इंडिया या कन्व्हेन्शन सोबत. सो युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचा जो राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी कन्व्हेन्शन जो आहे तो कधीचा आहे, 2006चा आहे. मात्र इंडियाने कधी अडॉप्ट केला, 2007 मध्ये अडॉप्ट केलेला आहे. या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. सो गायडिंग प्रिन्सिपल्स ऑफ द कन्व्हेन्शन फॉर पीपल विथ डिसॅबिलिटीज. मग जो कन्व्हेन्शन आहे 2006चा युनायटेड नेशन्सचा, तर त्याचे काय नेमके गायडिंग प्रिन्सिपल्स कोणकोणते आहेत, तर ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा. जवळपास हे जे आहेत हे 8 गायडिंग प्रिन्सिपल्स आहे, ज्याच्यामध्ये जनरल गोष्टी सांगितलेल्या आहेत जे की राईट्स आहेत डिसेबल पर्सनचे, सच ॲज नंबर 1 आहे बघा, रिस्पेक्ट फॉर इनहेरंट डिग्निटी, इंडिव्हिज्युअल ॲटोनॉमी इन्क्लुडिंग द फ्रीडम टू मेक वन्स ओन चॉईसेस अँड इंडिपेंडन्स ऑफ पर्सन्स. दुसरं आहे नॉन डिस्क्रिमिनेशन, म्हणजे त्यांच्यासोबत डिस्क्रिमिनेट नाही करायचं आहे. फुल अँड इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन इन द inclusion in society, respect for difference and acceptance of persons with disabilities as part of a human diversity and humanity. Then number 5 आहे equality of opportunity. इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हटलेलं आहे, म्हणजेच त्या ठिकाणी म्हणूनच डिसेबल पर्सन्सना त्या ठिकाणी काय केलं जातं, एक पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन त्यांच्यासोबत केलं जातं. म्हणजेच एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असतील, गव्हर्नमेंट जॉब असतील, तर त्याच्यामध्ये काहीतरी राखीव जागा त्या ठिकाणी ठेवण्यात येतात. ॲक्सेसिबिलिटी, त्याच्यानंतर आहे इक्वॅलिटी बिटवीन मेन अँड वुमेन, हा सुद्धा त्याच्यामध्ये कन्व्हेन्शन आहे. रिस्पेक्ट फॉर द इव्हॉल्विंग कॅपॅसिटीज ऑफ चिल्ड्रन्स विथ डिसॅबिलिटीज, म्हणजे चिल्ड्रन्स आहेत जे जन्मतःच अपंगत्व घेऊन येतात. ओके, अँड रिस्पेक्ट फॉर द राईट ऑफ चिल्ड्रन विथ डिसॅबिलिटीज टू प्रिझर्व देअर आयडेंटिटीज. तर अशा पद्धतीने हे गायडिंग प्रिन्सिपल्स आहेत, जे की काय आहेत, कन्व्हेन्शन फॉर पीपल विथ डिसॅबिलिटीज बाय द युनायटेड नेशन्स 2006. त्याच्यानंतर आपण जर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा विचार केला तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये सुद्धा डिसेबल पर्सनच्या संदर्भात वेलफेअर काही मेजर्स करण्यात आलेले आहे किंवा तशा तरतुदी प्रोव्हिजन्स वेगवेगळ्या आर्टिकलच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. त्याच्यापैकी आर्टिकल 41 हे महत्त्वाचं ठरतं. असे बरेचसे आर्टिकल्स आहेत, तर ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, चिल्ड्रन्स असतील, वुमन असतील, ओके, यांच्या संदर्भात. तर त्याच पद्धतीने आर्टिकल 41 हे इथं सुद्धा लागू पडतं, जे की डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचं एक महत्त्वाचं आर्टिकल आहे. इट स्टेट दॅट स्टेट शॅल मेक इफेक्टिव्ह प्रोव्हिजन फॉर सिक्युरिंग राईट टू वर्क, राईट टू एज्युकेशन, राईट टू पब्लिक असिस्टन्स इन केस ऑफ अनएम्प्लॉयमेंट, ओके, ओल्ड एज, सिकनेस अँड डिसेबलमेंट्स. म्हणजे या ठिकाणी आर्टिकल 41 मध्ये डिसेबलमेंट हा शब्दसुद्धा त्या ठिकाणी स्पेसिफिक मेन्शन करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आर्टिकल 41 त्या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरतं.
विदिन द लिमिट्स ऑफ इट्स इकॉनॉमिक कॅपॅसिटी अँड डेव्हलपमेंट. म्हणजे जे स्टेट आहे आपलं, ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा लोकल गव्हर्नमेंट असतील, तर ते काय करतील, डिसेबल साठी काय करणार आहेत, तर त्यांच्या वेलफेअरसाठी काही प्रोव्हिजन करणार आहेत विदिन द लिमिट्स ऑफ इट्स इकॉनॉमिक कॅपॅसिटी. म्हणजेच गव्हर्नमेंटची त्या पद्धतीची कॅपॅसिटी असेल त्या पद्धतीनं ते काय करतील, काही वेलफेअर मेजर्स त्या ठिकाणी करतील आणि डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज करतील. या सगळ्या घटकांसाठी त्याच्यापैकी आपण डिसेबल त्या ठिकाणी फोकस करत आहोत. ओके. सो राईट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट 2016. मग ह्याच तरतुदीचा जो काही आधार आहे तो त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि पहिल्यांदा 1995 मध्ये पर्सन विथ डिसेबिलिटीज इक्वल ऑपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड फुल पार्टिसिपेशन ॲक्ट इनॅक्ट करण्यात आलेला होता. कधी? 1995 मध्ये. परंतु 2016 मध्ये हा कायदा त्या ठिकाणी अमेंड झाला आणि पूर्णतः नवीन स्वरूपाचा कायदा 2016 मध्ये त्या ठिकाणी एक्झिस्टन्समध्ये आला. दॅट इज राईट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट 2016. कधीचा आहे? 2016चा आहे. म्हणजे 2016च्या कायद्याने कोणाची जागा घेतली? 1995च्या कायद्याची जागा घेतली. सो 2016चा जो कायदा आहे दॅट इज राईट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट केम इन टू फोर्स ऑन 19 एप्रिल 2017. तर 19 एप्रिल 2017 या तारखेपासून तो त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली. ओके. मग याच्यामध्ये पर्सन्स विथ डिसेबिलिटीजचा अर्थ सांगितलेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी याच्याबद्दल बोललेलो होतो. तर परत एकदा थोडक्यात बघूयात आपण की पर्सन्स विथ डिसेबिलिटी मीन्स अ पर्सन विथ लॉंग टर्म फिजिकल इथे सुद्धा काय म्हटलेलं आहे? लॉंग टर्मच म्हटलेलं आहे. लॉंग टर्म त्या ठिकाणी काय आहे? तो आजार आहे. लॉंग टर्म फिजिकल, मेंटल, इंटेलेक्चुअल ऑर सेन्सरी इम्पेअरमेंट्स विच इन इंटरॅक्शन विथ बॅरियर्स हिंडर्स हिज फुल अँड इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन इन सोसायटी इक्वली विथ अदर्स. म्हणजे जी डेफिनेशन त्या ठिकाणी युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शनची आहे तीच ॲज इट इज या ठिकाणी घेतलेली आहे. आणि पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजेच काय त्या ठिकाणी? इट मीन्स अ पर्सन्स विथ नॉट लेस दॅन 40% ऑफ द स्पेसिफाईड डिसेबिलिटी. म्हणजे किमान त्या ठिकाणी जर आपल्याला एखाद्या डिसेबल पर्सनला लाभ घ्यायचा असेल समजा, तर बेंचमार्क जी काही डिसेबिलिटी आहे ती किती? 40% असं म्हटलेलं आहे. म्हणजे 40% किमान अपंगत्वाचं सर्टिफिकेट त्याच्याकडे असलं पाहिजे या अशा पद्धतीने. हो, where specified disability has not been defined in measurable terms and includes a persons with a disability where specified disability has been defined in measurable terms as certified by the certifying authority. So the types of disabilities have been increased from 7 to 21. 2016 चा जो कायदा होता तर त्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे? एकूण किती प्रकारच्या डिसेबिलिटी सांगितलेल्या आहेत? 21 प्रकारच्या डिसेबिलिटी सांगितलेल्या आहेत. अगोदर ही संख्या किती होती? 7 होती. आता ती 21 एवढी करण्यात आलेली आहे. तर ह्या 21 प्रकारच्या ज्या डिसेबिलिटीज आहेत या कोणकोणत्या आहेत? तर ते आपल्याला त्या 2016च्या ॲक्टमध्ये स्पेसिफिक मेन्शन करण्यात आलेले आहेत. तर त्या ॲक्टनुसार इथे आपण बघू शकता की ब्लाइंडनेस आहे, लो विजन आहे, लेप्रोसी क्युअर्ड पर्सन आहे, हिअरिंग इम्पेअरमेंट आहे ज्याच्यामध्ये डीफ अँड हार्ड ऑफ हिअरिंग येतं, लोकोमोटर डिसेबिलिटी आहे, त्याच्यानंतर आहे ड्वार्फिझम. म्हणजे याच्यामध्ये काय असतं की एकदम कमी हाईटची लोक त्या ठिकाणी येतात. ओके, एकदम कमी हाईट. त्याच्यानंतर इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी आहे, मेंटल इलनेस, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, सिरेब्रल पाल्सी आहे, मस्क्युलर डायट्रॉस्पी आहे, क्रॉनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन्स, स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटीज, मल्टिपल स्क्लेरोसिस, तसं प्रोनाउन्सेस बघून घ्या, स्पीच अँड लँग्वेज डिसेबिलिटी, त्याच्यानंतर थॅलेसेमिया आहे, त्याच्यानंतर हेमोफिलिया आहे, सिकल सेल डिसीज आहे, मल्टिपल डिसेबिलिटीज इन्क्लुडिंग डीप ब्लाइंडनेस आहे, ॲसिड अटॅक जे आहे, ॲसिड अटॅक व्हिक्टीम जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी डिसेबल म्हणून ॲड करण्यात आलेले आहे. आणि पार्किन्सन्स डिझीज, पार्किन्सन नावाचा जो आजार आहे तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीनं एकूण हे आहेत 21 प्रकारचे डिसेबिलिटीज. ओके, 21 प्रकारचे हे डिसेबिलिटीज आहेत. तर हे आपला जो ॲक्ट आहे 2016 तर त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. अगोदर 7च होते, आता किती करण्यात आलेले आहे? 21 करण्यात आलेले आहेत. क्वांटम ऑफ रिझर्वेशन, तर या ठिकाणी रिझर्वेशन कशा पद्धतीने मिळतं, किती मिळतं?
इट इन्क्रीजेस द क्वांटम ऑफ रिझर्वेशन फॉर पीपल सफरिंग फ्रॉम डिसेबिलिटीज फ्रॉम 3% to 4% इन गव्हर्नमेंट जॉब. गव्हर्नमेंट जॉबमध्ये ह्या लोकांना किती पर्सेंट आरक्षण दिलं जातं? 4% डिसेबल पर्सन्सना गव्हर्नमेंट जॉबमध्ये आरक्षण आहे. अगोदर 3% होतं, आता ते 4% आहे. अँड फ्रॉम 3% to 5% इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन. हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी यांना 5% त्या ठिकाणी काय आहे? आरक्षण आहे. ओके, सो 4% गव्हर्नमेंट जॉबमध्ये, 5% एज्युकेशनमध्ये. सो एव्हरी चाइल्ड विथ बेंचमार्क डिसेबिलिटी बिटवीन द एज ग्रुप 6 to 14 years शॅल हॅव द राईट टू फ्री एज्युकेशन. तर जे अशी मुलं आहेत, असे चिल्ड्रन्स जे काय आहेत, तर बेंचमार्क डिसेबिलिटीमध्ये येतात, म्हणजे मिनिमम 40% ते डिसेबल आहेत, अशा लोकांना किंवा अशा मुलांना 6 ते 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत काय आहे? राईट टू फ्री एज्युकेशन आहे. 18 वर्षापर्यंत आहे. RT ॲक्टमध्ये ते 14 आहे, पण इथे वाढवण्यात आलेलं आहे. कशासाठी? स्पेसिफिकली बेंचमार्क डिसेबिलिटी असलेल्या चिल्ड्रनसाठी 6 ते 18 वर्ष इतकं त्या ठिकाणी राईट टू फ्री एज्युकेशन आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट प्रोव्हिजन फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटीज PWD. आणखीन याच्या व्यतिरिक्त, या कायद्याच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या तरतुदी आहेत त्या ठिकाणी? तर नॅशनल ट्रस्ट ॲक्ट आहे बघा 1999चा. तर लक्षात ठेवायचं, या महत्त्वाचे फॅक्ट आहेत. नॅशनल ट्रस्ट ॲक्ट. नॅशनल ट्रस्ट ही एक त्या ठिकाणी स्टॅच्युटरी बॉडी आहे विच इनेबल्स अँड एम्पॉवर्स पीपल विथ ऑटिझम, सिरेबल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन म्हणजेच इंटलेक्च्युअल त्या ठिकाणी हे असेल तर, अँड मल्टिपल डिसेबिलिटीज. तर द नॅशनल ट्रस्ट जी आहे, ही नॅशनल ट्रस्ट ॲक्ट कोणासाठी त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? कोणकोणते डिसेबिलिटीज त्याच्यामध्ये घेण्यात आलेले आहे? तर त्याच्यावर या ठिकाणी फोकस करायचं आहे. ऑटिझम आहे, सिरेबल पाल्सी आहे, मेंटल रिटार्डेशन आहे आणि मल्टिपल डिसेबिलिटीज आहे. तर या लोकांच्या त्या ठिकाणी पुनर्वसनावर आणि कल्याणकारी कार्यक्रमावर हे नॅशनल ट्रस्ट काम करत असतं. त्याच्यानंतर मेंटल हेल्थ केअर ॲक्ट 2017चा आहे. मेंटल हेल्थ केअर ॲक्ट, मानसिक आरोग्य कायदा 2017. इट प्रोव्हाइड्स मेंटल हेल्थ केअर अँड प्रोटेक्ट्स द राईट्स ऑफ पर्सन्स विथ मेंटल इलनेस. त्याच्यानंतर राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट 2016मध्ये इनॅक्ट झालेला आहे. तसेच नॅशनल पॉलिसी फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटीज 2006ची आहे. ओके, कधीची आहे? 2006ची आहे, लक्षात घ्या. इट एम्स टू क्रिएट अन एन्व्हायरमेंट दॅट प्रोव्हाइड्स इक्वल ऑपॉर्च्युनिटीज फॉर प्रोटेक्शन ऑफ देअर राईट्स अँड फुल पार्टिसिपेशन इन द सोसायटी. तर या ठिकाणी फॅक्च्युअल गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. द नॅशनल ट्रस्ट ॲक्ट 1999चा आहे. ऑटिझम, सिरेबल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन, मल्टिपल डिसेबिलिटी याच्यावर ते काम करतं. मेंटल हेल्थ केअर ॲक्ट 2017चा आहे. राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट 2016चा आहे. आणि नॅशनल पॉलिसी फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटीज 2006ची आहे. क्लिअर? पुढे बघा, काही इम्पॉर्टंट डेज आणि किंवा इयर्स किंवा डिकेड्स त्या ठिकाणी सेलिब्रेट केले जातात. त्याच्यापैकी 4 जानेवारी जो आहे तो वर्ल्ड ब्रेल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. ब्रेल लिपी आपल्याला माहिती आहे, तर त्याच्या ऑकेजननं हा सेलिब्रेट केला जातो. 4 जानेवारी त्यांचा ब्रेल जे लिपी त्यांनी शोधून काढली त्यांचा तो जन्मदिवस आहे. इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज जो आहे तो प्रत्येक वर्षी 3 डिसेंबरला ऑब्झर्व केला जातो किंवा सेलिब्रेट केला जातो. आणखी महत्त्वाचं असं आहे की इंटरनॅशनल इयर ऑफ डिसेबल्ड पर्सन जे आहे ते 1981 हे होतं. 1981 हे वर्ष कोणतं होतं? इंटरनॅशनल इयर ऑफ डिसेबल्ड पर्सन होतं. ओके, त्याच्यानंतर युनायटेड नेशन्स डिकेड फॉर डिसेबल्ड पर्सन जे 10 वर्षाचं असतं, तर हे डिकेड कोणतं होतं? 1983 to 1992. 1983 ते 1992 हे वर्ष होतं युनायटेड नेशन डिकेड ऑफ डिसेबल्ड पर्सन्स. तर या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर जे काही इनिशिएटिव्ज आहेत, कल्याणकारी इनिशिएटिव्ज, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इन्क्लुझिव्ह इंडिया इनिशिएटिव्ह हा त्या ठिकाणी स्टार्ट करण्यात आलेला आहे. इन्क्लुझिव्ह इंडिया इनिशिएटिव्ह. इन्क्लुझिव्ह म्हणजे सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेणं. ओके, स्पेसिफिकली डिसेबल्ड पर्सनला त्या ठिकाणी मेन स्ट्रीममध्ये इन्क्लूड करणं. द इन्क्लुझिव्ह इंडिया इनिशिएटिव्ह इज अन इनिशिएटिव्ह ऑफ नॅशनल ट्रस्ट. आता हे लक्षात ठेवायचं आहे. हा इनिशिएटिव्ह कोणी स्टार्ट केला? तर नॅशनल ट्रस्टने स्टार्ट केलेला आहे. नॅशनल ट्रस्ट जो आपण अगोदर त्या ठिकाणी बघितलेला आहे, तर त्याने त्या ठिकाणी काय केलेलं आहे? स्टार्ट केलेलं आहे.
The objective of this initiative is to include persons with intellectual and developmental disabilities in the mainstream and in all important aspects of social life, namely education, employment and community. तर जे पर्सन त्या ठिकाणी काय आहेत, डिसेबल्स आहेत, जसं की त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इंटलेक्च्युअल असतील किंवा डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटीज त्यांची असेल अशी लोक. नॅशनल ट्रस्ट विल बी द नोडल एजन्सी फॉर दिस इनिशिएटिव्ह. मग ही जी नॅशनल ट्रस्ट आहे जी की ऑटिझम आणि बाकीच्या लोकांसाठी काम करते, ती या ठिकाणी नोडल एजन्सी म्हणून असणार आहे इन्क्लुझिव्ह इंडिया इनिशिएटिव्हची. द 3 कोअर फोकस एरियाज ऑफ द इन्क्लुझिव्ह इंडिया इनिशिएटिव्ह आर. आता हे 3 फोकस कोणते आहेत तर ते सुद्धा लक्षात घ्यायचे आहेत. एक म्हणजे काय, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असलं पाहिजे, दुसरं आहे इन्क्लुझिव्ह एम्प्लॉयमेंट असला पाहिजे आणि तिसरं आहे इन्क्लुझिव्ह कम्युनिटी लाईफ असली पाहिजे. तर हे तीनही वर्ड महत्त्वाचे आहेत. ओके, एखादा चौथा ऑप्शन देतील की इन्क्लुझिव्ह हेल्थ असं होऊ शकतं, बरोबर, परंतु इथं काय सांगितलं आहे, हे 3च गोष्टी सांगितल्या म्हणून 3च गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आन्सर मार्क करायचे आहेत. सो इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, इन्क्लुझिव्ह एम्प्लॉयमेंट, इन्क्लुझिव्ह कम्युनिटी लाईफ, अशा पद्धतीचे हे 3 कोर फोकस एरियाज आहेत इन्क्लुझिव्ह इंडिया इनिशिएटिव्हमध्ये. ओके, कोणी सुरू केलं होतं तर नॅशनल ट्रस्टनं सुरू केलं होतं. त्याच्यानंतर जी महत्त्वाची काउन्सिल आहे बघा, दॅट इज रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया. रिहॅबिलिटेशन काउन्सिल, रिहॅबिलिटेशन म्हणजे त्यांचं काय होणं तर पुनर्वसन त्या ठिकाणी होणं. तर रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया ही काय आहे, इट इज अ स्टॅच्युटरी बॉडी. ही काय आहे, एक स्टॅच्युटरी बॉडी आहे ऑफ मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. सो रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया कम्स अंडर दी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट अँड इट इज अ स्टॅच्युटरी बॉडी. कोणतं डिपार्टमेंट, दॅट इज डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी, म्हणजेच काय दिव्यांगजन. ओके, तर याच्याबद्दल माहिती घेऊयात आपण. बघा, भारतीय पुनर्वास परिषद असं त्याला म्हटलं जातं. द रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया, दॅट इज RCI, इज द अपेक्स गव्हर्नमेंट बॉडी सेटअप अंडर अँड ॲक्ट ऑफ पार्लमेंट. ही पार्लमेंटच्या ॲक्टने इस्टॅब्लिश झालेली आहे म्हणून ती एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. टू रेग्युलेट ट्रेनिंग प्रोग्राम्स, काय करते ही, ट्रेनिंग प्रोग्राम्स रेग्युलेट करते. ओके, ट्रेनिंग प्रोग्राम्स रेग्युलेट करते अँड कोर्सेस, आणि याच्यासोबतच काही कोर्सेस सुद्धा त्या ठिकाणी रन केले जातात. टार्गेटेड ॲट डिसेबल्ड, डिसॲडव्हान्टेज अँड स्पेशल एज्युकेशन रिक्वायरमेंट्स कम्युनिटीज. तर हे घटक त्या ठिकाणी टार्गेट केले जातात. द रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया, दॅट इज RCI, वॉज सेटअप ॲज अ रजिस्टर्ड सोसायटी इन 1986. 1986 मध्ये ती एक सोसायटी म्हणून रजिस्टर झालेली होती. त्याच्यानंतर काय झालं, सप्टेंबर 1992 मध्ये RCI ॲक्ट त्या ठिकाणी पास करण्यात आला. ओके, अगोदर ती सोसायटी म्हणून रजिस्टर झाली, त्याच्यानंतर RCI ॲक्ट पास करण्यात आला. कधीचा आहे तर हा ॲक्ट लक्षात ठेवा, रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया ॲक्ट 1992चा आहे. इट वॉज इनेक्टेड बाय द पार्लमेंट अँड इट बिकेम अ स्टॅच्युटरी बॉडी. आणि मग त्याच्यानंतर ही स्टॅच्युटरी बॉडी केव्हा बनलेली आहे, 22 जून 1993, 1993 मध्ये त्याला काय मिळालेलं आहे, स्टॅच्युटरी बॉडीचं स्टेटस मिळालेलं आहे. ओके, स्टॅच्युटरी बॉडीचं स्टेटस कधी मिळालं तर जून 1993 मध्ये मिळालं. कोणत्या कायद्यानुसार मिळालं, दॅट इज रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया ॲक्ट 1992 नुसार मिळालेलं आहे. परंतु सोसायटी म्हणून कधी रजिस्टर झाली होती तर 1986 मध्ये ती रजिस्टर झालेली होती. याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर न्यू दिल्लीला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. पुढे बघा, आपल्या देश पातळीवर काम करणाऱ्या काही महत्त्वाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशन्स सुद्धा त्या ठिकाणी आहेत ज्या की डिसेबल्डच्या वेलफेअरच्या संदर्भात काम करतात. सो नॅशनल इन्स्टिट्यूट्स in the field of disabilities have been set up under the Department of Empowerment of Persons with Disabilities. National institutions are in the nature of autonomous body. ह्या ज्या आहेत ह्या कशा आहेत तर autonomous body आहेत. Established under Societies Registration Act 1860. सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे 1860चा, 1860चा, आणि या 1860च्या या सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार ह्या नॅशनल इन्स्टिट्यूशन्स इस्टॅब्लिश झालेली आहेत ज्या की डिसॅबिलिटीजच्या फील्डमध्ये काम करतात. सो फोकसिंग ऑन स्पेसिफिक टाईप्स ऑफ डिसॅबिलिटीज, विशिष्ट ज्या काही डिसॅबिलिटीज आहेत तर त्या फोकस ठेवून त्या नॅशनल इन्स्टिट्यूशन काम करतात. तर बघा, तर यांची नावं आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची आहेत आणि त्या कुठे आहेत हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर वन बाय वन बघूयात. जवळपास एक 10-11 अशा नॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची आहे बघा, पंडित दीनदयाल उपाध्याय
नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पर्सन्स विथ फिजिकल डिसॅबिलिटीज. ओके, सो नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पर्सन्स विथ फिजिकल डिसॅबिलिटीज याला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर हे कुठे आहे? तर याचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीला. ओके, फिजिकल डिसॅबिलिटीज न्यू दिल्लीला आहे. दुसरी आहे दॅट इज नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ व्हिज्युअल डिसॅबिलिटीज. म्हणजे व्हिज्युअल डिसॅबिलिटीज आहे ते कुठं आहे? देहरादून या ठिकाणी आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. व्हिज्युअल डिसॅबिलिटी कुठे आहे? देहरादूनला आहे. फिजिकल डिसॅबिलिटीज कुठे आहे? दिल्लीला आहे. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचं आहे अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग्स डिसॅबिलिटीज. हे कुठं आहे? मुंबईला आहे. ओके, अली यावर जंग यांचं नाव लक्षात ठेवा आणि मुंबई लक्षात ठेवा. अली यावर जंग कुठे आहे? मुंबईला आहे. कशावर काम करतं हे? स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज याच्यावर काम करतं. त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ इंटलेक्च्युअल डिसॅबिलिटीज किंवा जे मेंटली हँडिकॅप्ड आहेत. तर इंटलेक्च्युअल डिसॅबिलिटीज हे कुठं आहे? सिकंदराबादला आहे. लक्षात ठेवायचं आहे. कुठे आहे? सिकंदराबादला आहे. त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटीज हे कुठे आहे? तर हे चेन्नईला आहे. मल्टिपल डिसॅबिलिटीज चेन्नईला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. स्वामी विवेकानंद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिहॅबिलिटेशन ट्रेनिंग अँड रिसर्च हे कुठे आहे? कटक ओडिशा या ठिकाणी आहे. ओके, स्वामी विवेकानंद कटक ओडिशा. हे काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट रिहॅबिलिटेशन ट्रेनिंग आणि रिसर्च. ट्रेनिंग आणि रिसर्चचं काम त्या ठिकाणी चालतं. त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लोकोमोटर डिसॅबिलिटीज जे आहे हे आहे बघा हुगळी कोलकाता या ठिकाणी. ओके, लोकोमोटर डिसॅबिलिटी हुगळी या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आहे इंडियन साइन लँग्वेज रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर हे न्यू दिल्लीला आहे. साइन लँग्वेज अँड रिसर्च ट्रेनिंग न्यू दिल्लीला आहे. त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड रिहॅबिलिटेशन. इथं काय म्हटलेलं आहे की मेंटल हेल्थ अँड रिहॅबिलिटेशन हे दोन शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत. मेंटल हेल्थ अँड रिहॅबिलिटेशन हे सेहोर ओके एमपीला आहे. त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी ट्रेनिंग सेंटर फॉर डिसॅबिलिटी स्पोर्ट्स. डिसॅबिलिटी स्पोर्ट्स म्हणलं की ग्वाल्हेर. ओके, तर हे ग्वाल्हेरला आहे. तर अशा पद्धतीनं ह्या महत्त्वाच्या संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट असलेल्या संस्था आहेत. तर ह्या आपल्याला काय करायच्या आहेत? तर त्या पाठच करायचे आहे. म्हणजे ठीक आहे, त्याला काही ऑप्शन नाही आहे. एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाची संस्था नॅशनल लेव्हललाच त्या ठिकाणी ती काम करते. ती आहे बघा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस. शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला निमन्स असं म्हटलं जातं. शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला निमन्स असं म्हटलं जातं. तर मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स नॅशनल इन्स्टिट्यूट आहे. कुठे आहे? बेंगलोरला आहे. ओके, बेंगलोरला आहे. सो इट इज अ मेडिकल इन्स्टिट्यूशन्स. ही काय आहे? एक मेडिकल इन्स्टिट्यूशन्स आहे. निमन्स इज द अपेक्स सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस एज्युकेशन इन द कंट्री. द युनियन गव्हर्नमेंट रिकॉग्नायझिंग इट्स प्रीएमिनंट पोझिशन डिक्लेअर द इन्स्टिट्यूट ऑफ डीम्ड युनिव्हर्सिटी इन 1994. तर हे जे निमन्स आहे बेंगलोरचं, तर त्याला 1994 मध्ये एक डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा म्हणजे अभिमत विद्यापीठाचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर म्हणून ते महत्त्वाचं ठरतं. इन 2012 निमन्स वॉज कॉन्फर्ड द स्टेटस ऑफ अन इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स थ्रू अ सेपरेट ॲक्ट ऑफ पार्लमेंट. म्हणजेच काय याला काय मिळालेलं आहे? इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. नॅशनल इम्पॉर्टन्स एवढं त्याला दर्जा मिळालेला आहे. कधी? 2012ला. ओके, थ्रू अ सेपरेट ॲक्ट ऑफ पार्लमेंट. सो हे निमन्स लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीनं या महत्त्वाच्या ज्या काही नॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्या नॅशनल इन्स्टिट्यूशन्स आपल्याला विचारल्या जातात. कोणती इन्स्टिट्यूशन्स कशासाठी काम करते आणि त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे. ओके, त्याच्यानंतर नॅशनल अवॉर्डसुद्धा त्या ठिकाणी दिले जातात. जी लोक त्या ठिकाणी डिसेबल एम्पॉवरमेंटसाठी काम करतात त्या लोकांसाठी आणि स्वतः जे लोक डिसेबल्ड आहेत तर त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये काम केलेलं त्यांच्यासाठी सुद्धा अवॉर्ड्स त्या ठिकाणी दिले जातात. सो नॅशनल अवॉर्ड्स फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये श्रम अवॉर्ड बघितले लेबरसाठी देण्यात लेबरच्या क्षेत्रात देण्यात
येत असलेले. त्याच पद्धतीने हे नॅशनल अवॉर्ड्स फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी 1969 मध्ये सुरू झाले. सो इन द इयर 1969 द गव्हर्नमेंट अप्रूव्ड अ स्कीम फॉर प्रेझेंटिंग नॅशनल अवॉर्ड्स टू आउटस्टँडिंग पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज दॅट इज दिव्यांगजन ॲज एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉई. तर जे काही एम्प्लॉयर्स आहेत त्यासोबतच जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलं, म्हणजे ते बेसिकली डिसेबल्ड आहेत, आणि एम्प्लॉयर्स जे की डिसेबल्ड लोकांना त्या ठिकाणी अपॉइंट केलेलं आहेत अशा एम्प्लॉयर्सनी, तर त्यांना हे अवॉर्ड दिले जातात. काही अवॉर्ड्स चिल्ड्रनसाठी सुद्धा आहे. सो दीज अवॉर्ड्स हॅव बीन इन्स्टिट्यूटेड विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फोकसिंग पब्लिक अटेन्शन ऑन इश्यूज कन्सर्निंग पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज अँड प्रमोट देअर मेन स्ट्रीमिंग इन द सोसायटी. द नॅशनल अवॉर्ड्स आर कॉन्फर्ड ऑन 3rd डिसेंबर, जो की आपल्याला माहिती आहे काय आहे, इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज आहे. ऑन आउटस्टँडिंग पर्सन विथ डिसॅबिलिटी दॅट इज दिव्यांगजन अँड इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन, म्हणजे हे इंडिव्हिज्युअलला सुद्धा दिले जातात किंवा ऑर्गनायझेशन्सला सुद्धा दिले जातात, हु आर वर्किंग फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. ओके, मग याच्यामध्ये साधारणतः 2 कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार दिले जातात. पहिला आहे नॅशनल अवॉर्ड्स फॉर इंडिव्हिज्युअल एक्सलन्स, नॅशनल अवॉर्ड्स फॉर इंडिव्हिज्युअल एक्सलन्स, आणि दुसरा आहे नॅशनल अवॉर्ड्स फॉर इन्स्टिट्यूशन्स एंगेज इन एम्पॉवरिंग पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. सो नॅशनल अवॉर्ड्स फॉर इंडिव्हिज्युअल एक्सलन्समध्ये सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन, श्रेष्ठ दिव्यांगजन, श्रेष्ठ दिव्यांग बाल किंवा श्रेष्ठ दिव्यांग बालिका, ओके, चिल्ड्रन्स विथ डिसॅबिलिटीज अप टू द एज ऑफ 18 इयर्स. तर हे लक्षात ठेवायचं आहे, अप टू द एज ऑफ 18 इयर्स, 18 वर्षापर्यंतची जे चिल्ड्रन्स आहेत, चिल्ड्रन्स विथ डिसॅबिलिटीज, ओके, मग त्यांना कोणता पुरस्कार दिला जातो? श्रेष्ठ दिव्यांग बाल, मुलगा असेल तर, मुलगी असेल तर श्रेष्ठ दिव्यांग बालिका, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आहे दिव्यांगजनों के लिए कार्यरत सर्वश्रेष्ठ व्यक्ती, ठीक आहे, हिंदीमधले नावं आहेत तर ते अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर आहे दिव्यांगता के क्षेत्र में सर्वश्रेष्ठ पुनर्वास पेशेवर, ओके, पुनर्वास म्हणजे रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात. त्याच्यानंतर आहे दिव्यांग के क्षेत्र में सर्वश्रेष्ठ अनुसंधान, ओके, नवप्रवर्तन उत्पद विकास, ते हिंदीमधले नाव आहेत, तर ॲज इट इज या नावाने ते पुरस्कार दिले जातात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी नॅशनल अवॉर्ड्स फॉर इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांना हे पुरस्कार दिले जातात. अशा इन्स्टिट्यूशन ज्या कशामध्ये एंगेज आहे, एम्पॉवरिंग पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज, जसं की दिव्यांगजन सशक्तीकरण हेतू सर्वश्रेष्ठ संस्था, ते प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आणि NGOला दिले जातात. दिव्यांगजन के लिए सर्वश्रेष्ठ नियोक्ता म्हणजे जो एम्प्लॉयर आहे, ओके, सो गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आणि ॲटोनॉमस बॉडी आणि प्रायव्हेट सेक्टर यांच्यासाठी तो दिला जातो. दिव्यांगजनों के लिए सर्वश्रेष्ठ प्लेसमेंट एजन्सी एक्सक्लुडिंग गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल बॉडीज, गव्हर्नमेंटचे सोडून बाकीचे जे आहेत तर त्यांच्यासाठी हे दिलं जातं. तर अशा पद्धतीचे हे पुरस्कार आहे, तर ते आपल्या PPTमध्ये बाकीचे बघून घ्या. त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स त्या ठिकाणी आता डिस्कस करूयात आपण. पहिला क्वेश्चन्स असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग डिसॅबिलिटीज आर इन्क्लुडेड इन द राईट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट 2016. 2016च्या या ॲक्टमध्ये कोणकोणत्या डिसॅबिलिटीज इन्क्लूड होतात? ऑप्शन्स आहेत ब्लाइंडनेस, लो विजन, ड्रॉर्फिझम, त्याच्यानंतर मेंटल इलनेस, सेरेबल पाल्सी, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीज, ॲसिड अटॅक विक्टिम, आणि ऑप्शन्स अशा पद्धतीचे आहेत. तर आपण बघितलं की हे A आहे, B आहे, C आहे, D आहे, E आहे, F आहे, G आहे, हे सगळेच आहे. असे टोटल 21 आहेत. म्हणजे आपलं ऑप्शन्स या ठिकाणी काय होणार? ऑल ऑफ द अबव हे येणार. हे सगळेच डिसॅबिलिटीज त्या काय ॲक्टमध्ये इन्क्लुडेड आहेत. ओके, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर करण्याचा प्रयत्न करा. युनायटेड नेशन्स डिकेड ऑफ डिसेबल्ड पर्सन वॉज प्रोक्लेम बाय द युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली फ्रॉम. तर युनायटेड नेशन डिकेड ऑफ डिसेबल्ड पर्सन त्या ठिकाणी कधी घोषित करण्यात आलं होतं? 1995 ते 2004, 1983 ते 1992, 2000 ते 2010, 1973 ते 1982. ओके, व्हॉट इज द आन्सर? द आन्सर इज येस. आन्सर कमेंट करून सांगा पटकन. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ओके, 1983, 1999, 92. ओके, पुढचा प्रश्न बघा. विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिरेक्ट्स द स्टेट
to make effective provision for securing the right to work, education and public assistance in case of disablement. Article 41, Article 15(4), Article 16, Article 19(1). The answer is, आज कोणीच आन्सर नाही देत आहे का बरं? The answer is option number 1. Okay. चाललंय ना? ओके चाललंय ना? सगळ्यांना कळतंय का? पुढचा क्वेश्चन बघा. चेक द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द राइट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट. ओके, तर आता या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी द्यायचं आहे, जेवढे जण लावी आहेत तेवढे. ओके हरिदास सर, ओके वेलकम. चेक द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द राइट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट. Number A, the act expanded the list of disabilities from 70 to 22. Number B, the act has added dwarf speech as well as language disabilities and 3 blood disorders in the list of disabilities. तुमचे आन्सर्स ऑप्शन नंबर 1 आहे ए स्टेटमेंट इज करेक्ट, दुसरा आहे बी स्टेटमेंट इज करेक्ट, तिसरा आहे बोथ ऑफ द अबव स्टेटमेंट्स आर करेक्ट आणि चौथा आहे बोथ ऑफ द अबव स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. ओके, तर सांगा या प्रश्नाचा आन्सर सांगा पटकन. येस, ओके खैरनार सरांचा आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर बी. ओके, आणखीन ठीक आहे. तर द ॲक्ट एक्सपांडेड द लिस्ट ऑफ डिसॅबिलिटीज फ्रॉम 17 टू 22 नाही, ते किती आहे 21 आहे, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट इनकरेक्ट ठरतं ना आपलं. सो 1 स्टेटमेंट इज करेक्ट आहे का? नाही. बोथ द अबव स्टेटमेंट आर करेक्ट आहे का? नाही. स्टेटमेंट बी करेक्ट आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डिसॅबिलिटीजमध्ये येतात. ओके, आणि ब्लड डिसऑर्डर जे आहेत जसं की पार्किन्सन जो असेल तर तो त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आता या ठिकाणी आन्सर करायचा आहे सगळ्यांनी. मॅच द फॉलोइंग. इथं नॅशनल इन्स्टिट्यूशन्स दिलेले आहेत डिसेबलवर काम करणाऱ्या आणि तिथं त्याचं प्लेसेस दिलेलं आहे. ओके, तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे? मॅच द पेअर करायचं आहे. इकडे आहे बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द व्हिज्युअली हँडिकॅप, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द ऑर्थोपॅडिकली हँडिकॅप, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द मेंटली हँडिकॅप, अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द हिअरिंग हँडिकॅप. तिकडे आहेत ऑप्शन तुमचे मुंबई, सिकंदराबाद, डेहराडून आणि कोलकाता, आणि इकडे तुम्हाला आन्सर ऑप्शन दिलेले आहेत. तर 1 2 3 4 या 4 पैकी कोणती जोडी त्या ठिकाणी करेक्ट आहे ते तुम्हाला तिथे काय करायचं आहे? नोट डाऊन करायचं आहे. चला सांगा पटकन. शेवटचा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आन्सर करायचं आहे. ओके, दोन ऑप्शन्सवर इलिमिनेट होतात आणि राहतात मग 2 ऑप्शन्स. ओके, येस. अली यावर जंग हे जे आहे अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हिअरिंग हँडिकॅप हे कुठे आहे? मुंबईला आहे. महाराष्ट्रात आहे म्हणून माहिती पाहिजेतच आपल्याला. ओके, म्हणजे डी ची जोडी लागते नंबर 1 ला. मग डी ची जोडी 1 ला लागते तर एक ऑप्शन गेलं आणि तिसरंही ऑप्शन त्या ठिकाणी गेलं. राहतं दुसरं आणि चौथं. ओके, सो त्याच्यानंतर आता बघा, ए ची जोडी 3 ला लागली आहे. 2 ऑप्शनमध्ये 3 आहे बघा. ए ची ओके, ए म्हणजे ए कुठं जाणार? 3 ला जाणार. सो नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हिज्युअली हँडिकॅप्ड डेहराडूनला जाणार त्या ठिकाणी. आणि पुढे काय? सी ची जोडी 2 ला जाणार. मेंटली हँडिकॅप जे आहे इंटरॅक्च्युअल तर ते सिकंदराबादला आहे. आणि मग राहिलं ऑर्थोपेडिकली हँडिकॅप हे कोलकात्याला आहे. अशा पद्धतीने ह्या जोड्या लावायच्या आहेत.
ओके, म्हणजेच तुमची बीची जोडी 4ला गेलेली आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. बरोबर. यस, विनोद सरांनी बरोबर आन्सर केलेलं आहे. यस, ठीक आहे. आले लक्षात? चालेल, ठीक आहे. तर जो भाग आपला या ठिकाणी डिसेबल पर्सनच्या संदर्भात राहिलेला होता, जो की नव्यानं त्या ठिकाणी ॲड करण्यात आला, तो आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. ठीक आहे.